नवीन घरासाठी फर्निचर खरेदी करायचंय? या ना मग संगमनेर बस स्टँड पासून दिल्ली नाका कोलेवाडी रोड येथील संगमनेरातील फर्निचरचे भव्य परवडणारे एकमेव ठिकाण संगमनेर शहरातील नामांकित ASP फर्निचर फॅक्टरी आउटलेट। या दालनात आपल्याला मिळतील थेट फॅक्टरी रेट पासून सोफा सेट, कपाट, पलंग, दिवाण, लग्नासाठी बेस्ट क्वालिटी आणि परवडणाऱ्या दरात। इथे सर्व फर्निचर थेट फॅक्टरीमध्येच तयार केले जातात, म्हणूनच तुम्हाला मिळतंय परवडणाऱ्या किमतीत। अनुभवी कारागिरांच्या हाताने बनवलेले मजबूत आणि टिकाऊ फर्निचर तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मापानुसार डिझाईन करून खास तुमच्यासाठी तयार करून दिलं जातं। उत्तम क्वालिटी मटेरियल वापरून तयार केलेले प्रत्येक प्रोडक्ट विश्वासार्ह आणि आकर्षक। आजच ASP फर्निचरला भेट द्या आणि आपलं ड्रीम फर्निचर घेऊन जा। आमचा पत्ता दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड संगमनेर। प्रजासत्ताक न्यूज 24 कोड यूज करा आणि मिळवा 12% आकर्षक सूट। मी ASP फर्निचरमध्ये आज सोफा खरेदी केला आहे। याही होतं याही आधी 2-3 वर्ष अगोदर इथे वस्तूंची खरेदी केली आहे। इथे प्रीमियम क्वालिटीचा माल भेटतो, बनवून भेटतो। याआधी मी बेड बनवून घेतलेला आहे, वॉर्डरोब बनवून घेतलेला आहे, तरी मला यांच्या क्वालिटीची उत्तम दर्जाची क्वालिटी भेटलेली आहे। खरेदी केली, तुम्ही एकदा अवश्य खरेदी करा। वडगाव पान हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला जन्मठेप, दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे चिकन शॉपवरील वादातून घडलेल्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल देविदास काळे याला न्यायालयाने जन्मठेप व 20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। 22 जून 2020 रोजी वडगाव पान येथे चिकन शॉपवरून 2 कुटुंबात वाद झाला होता। याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र तक्रार दिल्याचा राग मनात धरून दुसऱ्याच दिवशी पुन्हा वाद झाला। या वादात बाळासाहेब माधव चत्तर यांच्यावर धारदार चाकूने छाती व पोटावर वार करण्यात आले। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती। या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचा निकाल देण्यात आला। सरकारी वकील जयंत दिवटे यांच्या युक्तिवाद व सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश DB गव्हाणे यांनी आरोपी राहुल देविदास काळे याला जन्मठेप व 20,000 रुपयांचा दंड, देविदास हरिभाऊ काळे व रामनाथ सावित्रा गायकवाड यांना प्रत्येकी 10 वर्ष सक्तमजुरी व 16,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली। तर या प्रकरणातील दोघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या गुन्ह्याच्या तपासात पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल नयना पंडित व शीतल तोरकडी यांनी महत्त्वाची कामे केली। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।